नमस्कार मुलांनो, DAV मॉईल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. मी तुमची विषय शिक्षिका शीतल भोगे तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. इयत्ता पहिलीमध्ये मराठी विषयामध्ये आज आपण पाठ 22 आरसा रडला आरसा हसला या पाठाचा भाग 2 समजून घेणार आहोत. मुलांनो, मागील तासिकेला आपण पाठ समजून घेतला. पुन्हा एकदा आपण पाठ समजून घेऊया. बघा मुलांनो, चित्रे बघा, निरीक्षण करा व समजून घ्या. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते ते बघा. या चित्रामध्ये मुलांनो एक मुलगी आहे, ती आरशामध्ये बघत आहे. आरशामध्ये एक स्माइली फेस आहे, तो रडतो आहे. तो कोण आहे? तो आरसा आहे. तर आरसा का बरं रडत आहे ते समजून घेऊया. बघा मुलांनो, चित्रातील मुलगी आरशात बघत आहे. मुलीचे कपडे मळलेले आहेत, अस्वच्छ आहेत. मुलीचे केस अस्तव्यस्त आहेत. टेबलावर वस्तू अस्तव्यस्त पसरलेल्या आहेत. फुलदाणीमधील फुले कोमेजलेली आहेत. म्हणून आरसा रडतो आहे, कारण संपूर्ण खोलीमध्ये अस्वच्छता आहे. मुलीचे कपडेसुद्धा मळलेले आहेत, केस अस्तव्यस्त आहेत. टेबलावरील वस्तूसुद्धा अस्तव्यस्त पसरलेले आहेत. तर या सगळ्यामुळे आरसा रडतो आहे. आता आपण दुसरे चित्र बघूया. बघा मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते? चित्रामध्ये तीच मुलगी नीटनेटकी स्वच्छ कपडे घालून आरशात बघत आहे. बघा, आरशावर स्माइली फेस हसतो आहे, हसत आहे. चित्रातील मुलीचे कपडे स्वच्छ आहेत. मुलीने केस व्यवस्थित केले आहे, वेण्या घातल्या आहेत. टेबलावरील वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. फुलदाणीतील फुले टवटवीत दिसत आहेत. मुलांनो, मुलीचा चेहरासुद्धा प्रसन्न दिसत आहे. मुलगी प्रसन्न दिसत आहे. तर अशा प्रकारे बघा मुलांनो, दोन्ही चित्रातील फरक समजून घ्या. पहिल्या चित्रामध्ये मुलीने अस्वच्छ कपडे घातलेले आहेत. ती निराश दिसत आहे. वस्तूसुद्धा अस्तव्यस्त पडलेल्या आहेत. परंतु तीच मुलगी दुसऱ्या चित्रामध्ये स्वच्छ कपडे घातलेली आहेत. केस नीट विंचरलेले आहेत, वेण्या घातलेल्या आहेत. टेबलावरील वस्तूसुद्धा व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. फुलदाणीतील फुले टवटवीत आहेत. त्यामुळे आरसा हसत आहे. तर मुलांनो, तुम्हीसुद्धा शारीरिक स्वच्छता राखा. नीट केस करा, विंचरा, स्वच्छ कपडे घाला व शारीरिक स्वच्छता राखा. तर मुलांनो, आता आपण बघूया प्रश्न उत्तरे. चित्रे पहा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिल्या चित्रातील मुलगी कशात पाहते? पहिल्या चित्रातील मुलगी आरशात पाहत आहे. चित्रातील मुलगी कशी दिसत आहे? चित्रातील मुलगी अस्वच्छ व उदास दिसत आहे. मुलीचे कपडे कसे दिसत आहेत? मुलीचे कपडे अस्वच्छ दिसत आहेत. दुसऱ्या चित्रातील मुलगी कशी दिसत आहे? दुसऱ्या चित्रातील मुलगी स्वच्छ व प्रसन्न दिसत आहे. आपण नेहमी कसे राहावे? आपण नेहमी स्वच्छ व नीटनेटके राहावे. मुलांनो, आजचा गृहपाठ आहे. प्रश्नोत्तरे वाचा व वहीत लिहा. मुलांनो, पुढील तासिकेला आपण एक नवीन पाठ घेऊन भेटूया. धन्यवाद.